नमस्कार, मी रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर आजचा आपला पदार्थ आहे म्हणजे रेसिपी आहे क्रिस्पी शेवग्याच्या शेंगा. आपण त्याच भाजी शेवग्याची खाऊन कंटाळलेलो असतो आणि त्याची काही स्वतःची वेगळी चव नसते, त्यामुळे मुलांना पण आवडत नाही आणि भाजीमध्ये रश्श्याच्या भाजीमध्ये तर त्याची चव अगदीच लागत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही क्रिस्पी या शेवग्याच्या शेंगा जर केल्या, मुलांना जर दिल्या तर मुलं पण आवडीने खातील. नक्की करून पहा. चला तर मग सुरू करूयात त्या कशा करायच्यात ते. तर बघा, अशा पद्धतीने मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर घेताना तुम्ही शक्य असेल तर गावरान शेवग्याच्या शेंगा घ्या. तर नाही मिळाल्या तर जशा असतील तशा असल्या तरीसुद्धा चालेल. तर आता ह्या शेंगा आहेत, 2 ते 3 शेवग्याच्या शेंगा आहेत. तर आता याचे बघा मी मधून काप केलेले होते, मोठ्या होत्या म्हणून मला ज्या मिळाल्या त्या मी आणल्या. तर आता आपण काय करायचं आहे, या शेंगाची आहेत ना असे छोटे छोटे काप करायचे. हे बघा अशा पद्धतीने काप करून घेऊया. हे पहा, तर या साईजचे आपण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तर आता सगळ्या शेंगाचे करून घेऊया. तर आपण दरवेळेस शेवग्याची भाजी खातो, तर मुलांना ती शेंग आवडत नाही, कारण त्याला स्वतःची अशी चव नसते. त्यामुळे मुलं खायला जरासं कंटाळाच करतात. तर या पद्धतीने जर आपण अशी जर फ्राय केली, ही शेंगा फ्राय, तर मुलांना जर दिलं तर अगदी आनंदाने चोखत खातील. अगदी लोणच्यासारखं मस्त टेस्टीसुद्धा लागते. नक्की तुम्ही या पद्धतीने एकदा करून पहा. थोड्या प्रमाणातच करा, नक्कीच आवडेल मुलांना पण आणि सगळ्यांनाच. आणि शेवगा कसा औषधी गुणधर्म असतं शेवग्यामध्ये, शेवग्याच्या शेंगामध्ये, शेवग्याच्या पाल्यामध्ये. त्यामुळे खाल्लेलं सगळं चांगलंच. त्यामुळे असं वेगवेगळं काहीतरी बनवून जर दिलं तर मुलांच्या पण पोटात जाईल आणि मुलांना आवडेलसुद्धा. मग डब्याला द्यायला किंवा इतर वेळेस जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावायला असं आपल्यालासुद्धा त्यांना देता येईल. तर बघा, आता ह्या शेंगांचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे. आता आपण हे एकदा स्वच्छ धुवून घेऊया. आता बघा, मी शेंगा चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्यात. अगदी 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता आपण ही चाळणी आहे, आपल्याला आता हे शेंगा वाफवून घ्यायच्यात, त्यामुळे चाळणीमध्ये मी हे काढून घेते. आणि आता आपल्याला अर्ध्या कच्च्या, जास्तही गाळ करायचा नाही, असं वाफेवरती वाफवून घ्यायच्या. चला मग आपण आता गॅसवरती वाफवून घेऊया. आता बघा, मी पातेल्यामध्ये पाणी तापायला ठेवलं आहे. आता त्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता त्यावरती आपण हे ठेवायची चाळणी. व्यवस्थित सगळे असे वाफवले गेले पाहिजे आणि त्यावर ठेवायचं आहे झाकण. आता जवळपास 3 ते 4 मिनिटात बरोबर वाफवून निघतात. जास्तही आपल्याला वाफवायचे नाही आहेत. हलकेसे चांगले मऊ झाले की आपल्याला बंद करायचा आहे आपण गॅस. तर चला मग वाफवून घेऊया. तर बघा, आता 5 मिनिट मोठ्या गॅसवरती आपण वाफवून घेतलेले आहेत शेंगा. तर छान अशा वाफवलेल्या आहेत. जास्तही वाफवायच्या नाही, गाळ करायचा नाही. तर अशा पद्धतीने मोठ्या गॅसवरती 5 मिनिट मी ठेवलं होतं. आता मी गॅस बंद करते. आता ह्या शेंगा आपण काढून घेऊया. आता बघा, या बाउलमध्ये मी ह्या शेंगा काढून घेतलेल्या आहेत. आता त्यामध्ये आपण एक एक करून मसाले घालायचे. आता पहिल्यांदा मी टाकते बघा आमचूर पावडर. तुम्ही याऐवजी लिंबाचा रस घातला तरीसुद्धा चालेल. तर नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत ही जिरी पावडर आहे, भाजलेले जिऱ्याची पावडर आहे. नंतर धण्याची पावडर, ही लाल तिखट आहे, ही बेडगी मिरची पावडर आहे. जास्त तिखटही नसते. तुम्हाला तिखट हवं असेल तर थोडंसं तुम्ही घरचं लाल तिखट टाकू शकता. नंतर आपण थोडीशी हळद घालूयात. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता जेवढ्या शेंगा असतील तुम्ही त्या अंदाजानुसार तुम्ही ते त्यामध्ये मीठ घालू शकता. आणि आता हे सगळं झाल्यानंतर त्यातच आपण टाकायचं आहे
थोडंसं तेलाने काय होतं आहे, सर्व व्यवस्थित असं शेंगांना हा मसाला लागला जातो. थोडं ओलसर होतं. आणि आता हे एकदा मिक्स करून घेऊयात. आता चमच्याने काय सगळं व्यवस्थित मिक्स होणार नाही, आपण हाताने करूयात. शेंगा थोड्याशा गरम आहे, थोड्याशा थंड झाल्या की हाताने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि हे असंच थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ. आता थोडंसं थंड झालं आहे, आता आपण हातानेच करू. हे बघा, शेंगांना मस्त असा मसाला लागला की छान अशा त्यामध्ये मुरलं जातं आणि शेंगांनाही चांगली चव येते. हे बघा, आता मी अशी बाजूला ठेवून देते. आता हे आता आपण काय करणार आहोत, पाववाटी मी रवा घेतला आहे आणि आपण पाववाटी त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. पाववाटीच घालूयात. आता त्यात आपण टाकूयात चवीनुसार थोडंसं मीठ. या पिठापुरतंच मीठ घालायचं, कारण आपण अगोदर शेंगांना लावलेलं होतं. आणि हवं असेल तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये तिखटही घालू शकता. आणि जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं आता तरीसुद्धा चालेल, पण छान चव येते. आता हे मिक्स करून घेऊयात. आता बघा, हे चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे चांगला कुरकुरीतपणा येईल त्याला. आता बघा, हे छान 5 ते 10 मिनिट झालेत. मस्त अशा शेंगा अशा मसाल्यामध्ये मस्त मुरल्यात. आता बघा काय करूयात, आपण हे जे शेंगा आहे व्यवस्थित असं हे पिठाला लावून घेऊयात. पिठामध्ये चांगलं घोळवून घेऊ आणि वाटल्यास एकाच वेळेस सर्व काही आपण असं करून घेऊयात, किंवा मग डायरेक्ट तुम्ही तेलामध्ये टाकल्यात तरीसुद्धा चालतील. सगळ्या पिठाला आपण हे लावून घ्यायचं आहे. आता मी गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. हवं तर तुम्ही डीप फ्राय करू शकता, शॅलो फ्राय करू शकता. आता या मसाल्यामध्ये सुद्धा तुम्ही आलं लसूण पेस्ट घालू शकता. तुम्हाला हवे ते मसाले जे आवडत असतील ते तुम्ही करू शकता, त्यामध्ये घालू शकता. जशी चव तुम्हाला आवडत असेल, घरातल्या मंडळींना, मुलांना, ते तुम्ही घालू शकता. आता हे सगळं आपण हे करून घेऊयात. आता बघा, सगळ्या शेंगांना आपण हे पीठ लावून घेतलं आहे आणि आता गॅसवरती आपण आता हे फ्राय करून घेऊया. आता इकडे बघा, पॅन तापला आहे चांगला. तेलसुद्धा आपलं चांगलं तापलेलं आहे. जास्त तेल टाकू नका. मी जवळपास एक छोटी आपली किटलीतली जी पळी असते ती एक टाकलेली आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत या शेंगा. जास्त जर तेल टाकलं तुम्ही तर त्यामध्ये सगळं हे पीठ उतरून जाईल, त्यामुळे जास्त तेल टाकू नका. आणि याच्यातच आपल्याला फ्राय करून घ्यायचं. हळूहळू हलक्या हाताने मस्त असं हे फ्राय करून घेऊयात. हवं तर अजून नंतर तुम्ही थोडंसं तेल त्यामध्ये वाढवू शकता, अगोदर तुम्ही टाकू नका. आता अजून थोडंसं एक अर्धी पळी मी तेल टाकते आणि असंच मंद गॅसवरती आपण आता हे यामध्ये फ्राय करून घ्यायचं. म्हणजे हे जे वरचं लावलेलं आपण पीठ आहे ते निघून जात नाही आणि त्यालाच असं छान असं चिकटून राहतं आणि मस्त हे कुरकुरीत होतात छान. तर असंच आपण फ्राय करूयात. तर बघा, असं थोडंसं हलवून घ्यायचं आहे. खालची बाजू वर, वरची बाजू खाली असं करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बाजूनी एकसारखं व्यवस्थित ते फ्राय होतात. हे बघा, अतिशय मस्त अशा ह्या कुरकुरीत आपल्याला फ्राय करून घ्यायच्या.
तर बघा असंच मंद गॅसवरती आपण हलकंसर हलवत हे छान असं कुरकुरीत करून घ्यायचं आहे, क्रिस्पी करून घ्यायचं आहे. म्हणजे खातानाही हा वरचा जो कोटिंग म्हणजे पीठ आहे ते पण छान लागतं आणि आतला आपण मसाला जो आहे लावलेला त्याला ते पण छान लागतं. तर बघा आता जवळपास आपण 5-1 मिनिट तरी हे छान असं फ्राय करून घेतलं आहे. वरचं तुम्हाला हा जो रवा दिसत असेल ना तो तुम्हाला क्रिस्पी लगेच जाणवतो. तर मग झालेले आहेत आपल्या ह्या शेंगा तयार खाण्यासाठी, ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी. तर आता आपण ह्या काढून घेऊयात. तर बघा आपल्या कुरकुरीत क्रिस्पी अशा शेवग्याच्या शेंगा तयार झालेल्या आहेत खाण्यासाठी. तर तुम्ही केल्या नसतील कधी तर नक्की एकदा करून पहा थोड्या प्रमाणात. नक्कीच घरच्यांना आवडेल आणि तेच तीच भाजी करण्यापेक्षा हेही एकदा करा. तर बघा जास्त काही इन्ग्रेडियंट लागत नाहीत त्याला, काही नाही. तर बघा तुम्हाला हा क्रिस्पी शेवग्याच्या शेंगांचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता महत्त्वाच्या टिप्स म्हणजे आपण शेंगा जेव्हा वाफवून घेतो तेव्हा खाण्यासारख्या होतील इथपर्यंत शिजवून घ्या. घरात जर वयस्कर मंडळी असतील तर थोड्याशा जास्त मऊ होईपर्यंत वाफवून घ्या. आणि आता आपण जेव्हा शेंगा फ्राय करतो तेव्हा आपल्याला जर मीठ आणि तिखट कमी जास्त वाटलं तर आपण वरूनही त्या टाकू शकतो. म्हणजेच आपल्या ह्या शेंगा चांगल्या टेस्टी होतील. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.